सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे असहकार आंदोलन. 2 मार्चपासून आंदोलनास प्रारंभ. जिल्हा प्रशासनाच्या मनमानी, एकतर्फी निर्णय व अपमानास्पद वागणुकीविरोधात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन DNE 136 यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी दिनांक 2 मार्चपासून असहकार आंदोलनास सुरुवात केली आहे. या आंदोलनाची सुरुवात सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करून करण्यात आले. संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जिल्हा प्रशासनाकडून मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाची अंमलबजावणी केवळ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवरच लादली जात असून वारंवार बैठका, सततचा पाठपुरावा व अहवाल सादरीकरणाचा अतिरिक्त ताण टाकण्यात येत आहे. यासोबतच बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांशी अपमानास्पद व असंविधानिक भाषेत संवाद साधला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. सांगली जिल्हा राज्यातील विविध शासकीय अभियानामध्ये नेहमीच अव्वल राहिला आहे. हे यश ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मेहनतीमुळे मिळाले आहे. तरीही वरिष्ठ स्तरावरून अमानुष वागणूक दिली जात आहे, अशी तीव्र भावना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. याशिवाय कंत्राटी ग्रामसेवकांचे 2-2 महिने वेतन प्रलंबित राहणे तसेच सेवाविषयक प्रलंबित प्रश्नांवर अनेक वर्ष पाठपुरावा करूनही निर्णय न होणे या बाबींबाबतही प्रशासनाविरोधात गंभीर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आंदोलनाची भूमिका. संघटनेने जाहीर केलेल्या भूमिकेनुसार ग्रामपंचायत स्तरावरील नागरिकांना सर्व दैनंदिन सेवा व सुविधा सुरूच राहतील. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे रिपोर्टिंग केले जाणार नाही. बैठका, सभा व आढावा बैठकींना उपस्थित राहिले जाणार नाही. आजपर्यंत आम्ही प्रशासनाची सर्व कामे प्रामाणिकपणे पार पाडली आहेत. मात्र आता परिस्थिती सहनशीलतेच्या पलीकडे गेली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे. यावेळी राज्य उपाध्यक्ष RD पाटील, जिल्हाध्यक्ष प्रवीण देसाई, जिल्हा सरचिटणीस दीपक देशमुख, संघटना पतसंस्थेचे चेअरमन सचिन सूर्यवंशी तसेच सर्व तालुक्यांचे अध्यक्ष, सचिव व जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. प्रशासनावर परिणामाची शक्यता. या सहकार आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेषतः विविध शासकीय अभियानांचे आढावे, ऑनलाईन अहवाल सादरीकरण व प्रगती नोंदी यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान या निवेदनावर जिल्हा प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की 15 मार्च 2026 पूर्वी सर्व मागण्या मान्य करून तोडगा न काढल्यास संपूर्ण कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येईल. गावगाडा हाकणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासन गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घेईल का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.